students, good morning. Today we are going to learn lesson number 17, no formalities, please, part 2. This is your last lesson of the unit test, first semester practice exam. आणि या प्रॅक्टिस एक्झामसाठी हा जो 17 नंबरचा लेसन आहे, हा 17 नंबरच्या लेसनपर्यंत तुम्हाला सिलेबस असणार आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि रिव्हिजनसुद्धा घ्यायची आहे, म्हणून मी PPT तयार न करता तुम्हाला डायरेक्ट बुकमधूनच या ठिकाणी व्हिडिओ तयार करून पाठवत आहे. तर बघूया काय झालं. पहिल्या नो द फॉर्मॅलिटीज प्लीज या लेसनमध्ये आपण पाहिलं की मुलांनी प्रिन्सिपल मॅडमला आम्ही शाळेतून जे बुक्स आहेत ते लायब्ररीतले बुक्स घरी वाचण्यासाठी नेऊ का याच्याशी रिलेटेड एक लेटर रायटिंग केलं होतं. आणि त्यांच्या जे टीचर होत्या मिसेस देसाई यांनी देखील मुलांना लेटर रायटिंग कशा प्रकारे करायचं त्याच्या स्टेप्स समजावून सांगितल्या होत्या. तर सेकंड नंबर पार्टमध्ये काय झालं ते पहा. मिसेस देसाई मीट द प्रिन्सिपल सून आफ्टर क्लास. मिसेस देसाई यांनी क्लास लेक्चर संपल्यानंतर त्या लगेचच प्रिन्सिपल मॅडमला जाऊन भेटल्या. शी टोल्ड हर, त्यांनी त्यांना जाऊन सांगितलं अबाउट द एक्साइटमेंट दॅट फॉलोड द अनाउन्समेंट ऑफ न्यू बुक इन द लायब्ररी. त्यांनी जाऊन सांगितलं की मी वर्गामध्ये मुलांना सगळ्यांना नवीन लायब्ररीमध्ये बुक आलेले आहेत याची अनाउन्समेंट केली आणि त्यानंतर मुलांना खूपच आनंद झाला. दे जस्ट कॅन नॉट वेट टू रीड ऑल दोज लवली बुक्स. ते सगळेजणं पुस्तकं वाचण्यासाठी खूप आतुर झालेले आहेत. ते अजिबात पुस्तकं वाचण्यासाठी आता वेट करू शकत नाही. त्यांना असं झालं आहे कधी आम्ही लायब्ररीमध्ये जातो आणि कधी सगळे बुक्स वाचून काढतो. द प्रिन्सिपल वॉज ऑल्सो डिलायटेड अँड प्रेज हर. प्रिन्सिपल मॅडमला देखील खूप बरं वाटलं. त्यांनी मुलांचं खूप कौतुक केलं, त्यांना आनंद झाला. द क्रेडिट गोज टू यू. त्या म्हणाल्या हे सगळं क्रेडिट मिसेस देसाई तुम्हाला आहे. यू हॅव क्रिएटेड अँड अरोज देअर इंटरेस्ट इन रीडिंग बुक. त्या म्हणतात की तुम्हीच हा मुलांमध्ये इंटरेस्ट निर्माण केलेला आहे. मुलांना रीडिंग करण्याची, पुस्तकं वाचण्याची आवड मुलांमध्ये निर्माण केली आणि म्हणूनच मुलं लायब्ररीजमध्ये जाऊन पुस्तकं वाचन करण्यासाठी तयार झाली. इट इज गोइंग टू हेल्प देम अ ग्रेट डील इन अ फ्युचर. आणि त्यांची ही रीडिंग करण्याची हॅबिट, पुस्तकं वाचण्याची जी हॅबिट आहे याचा त्या मुलांना फ्युचरमध्ये नक्कीच चांगला फायदा होणार आहे. येस मॅडम सेड मिसेस देसाई. मिसेस देसाई म्हणतात हो मॅडम तुम्ही म्हणतात ते खरं आहे. बट दे फाइंड द वीकली लायब्ररी पिरियड टू शॉर्ट अ टाईम टू रीड. त्या मिसेस देसाई त्यांना सांगतात प्रिन्सिपल मॅडमला की एक गोष्ट लक्षात आली की मुलं म्हणत होती की त्यांना आठवड्यातून फक्त एकच दिवस वाचण्यासाठी एकच लेक्चर ठेवण्यात आलेलं आहे आणि एका लेक्चरमध्ये त्यांचं संपूर्ण पुस्तक वाचून होत नाही. सो माय स्टुडंट आर गोइंग टू अपील टू यू टू अलो होम इश्यू बुक्स. म्हणून माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, माझ्या सगळ्या स्टुडंट्सनी मिळून तुम्हाला एक लेटर लिहिलेलं आहे आणि त्या लेटरमध्ये त्यांनी मुलांनी तुम्हाला आम्ही घरी पुस्तकं घेऊन जाऊ का अशी रिक्वेस्ट देखील केलेली आहे. दे हॅव रिटर्न टू यू अ लेटर ऑफ रिक्वेस्ट. त्यांनी तुम्हाला एक रिक्वेस्ट लेटर लिहिलेलं आहे. हे बघा ते लेटर. अ लेटर व्हाय आज द प्रिन्सिपल इन सरप्राईज. प्रिन्सिपल मॅडम म्हणतात काय, छोट्या मुलांनी मला पत्र लिहिलं आहे. आय हॅड टू टीच द क्लास हाऊ टू राईट पोलाईट फॉर्मल लेटर. त्या म्हणतात मी आजच मुलांना फॉर्मल लेटर रायटिंग कसं करायचं. अँड आय टूक दिस अपॉर्च्युनिटी. आणि मग मला टॉपिक देखील भेटला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की तुम्हालाच काय करायचं, पहिलं फॉर्मल लेटर लिहायचं आणि फॉर्मल लेटरचा विषय असेल होम इश्यू ऑफ बुक्स अ लेटर ऑफ रिक्वेस्ट. एक्सलंट मिसेस देसाई एक्सप्लेन प्रिन्सिपल. प्रिन्सिपल मॅडमला देखील खूप आनंद होतो. ते म्हणतात खूपच छान मिसेस देसाई. अँड आय शॅल नॉट डिम्पन देअर इंटरेस्ट इन रीडिंग. आय शॅल सर्टनली ऑल देम टू टेक बुक्स होम फॉर रीडिंग. त्यानंतर मी मुलांचा इंटरेस्ट कमी करणार नाही. मी मुलांना अगदी मनापासून त्यांना सांगते की मी मुलांना खरंच नक्कीच परमिशन देईल की ती मुलं पुस्तकं घरी घेऊन जाऊ शकतील आणि वाचायला त्यांना मी परमिशन द्यायला तयार आहे. द नेक्स्ट मॉर्निंग द प्रिन्सिपल फाउंड अ लेटर ऑन हर डेस्क. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिन्सिपल मॅडमला एक लेटर त्यांच्या टेबलवर पाहायला मिळालं. शी साईन द लेटर विथ रिमार्क परमिशन ग्रँटेड. आणि त्यांनी एक लेटर लिहिलं आणि लेटर त्यांनी काय केलं, परमिशन ग्रँटेड नावाचं लिहून एक लेटर तयार केलं अँड सेंट इन टू द लायब्ररियन. आणि ते लेटर त्यांनी लायब्ररियनकडे पाठवून दिलं. लायब्ररियन म्हणजे लायब्ररीमध्ये पुस्तकांची जी काळजी घेतली जाते ते लायब्ररीमधले व्यवस्था पाहणारे जे शिक्षक असतात त्यांना म्हणतात लायब्ररियन. टू एनकरेज द चिल्ड्रन ऑफ क्लास 4th फर्दर द प्रिन्सिपल इन्स्ट्रक्टेड द लायब्ररियन टू गिव्ह अ रिटर्न रिप्लाय टू द स्टुडंट अँड हिअर व्हॉट ही रोट. ते म्हणतात की हे बघा मुलांनो, हे बघा लायब्ररियन सर, मुलांनी खूपच सुंदर लेटर मला लिहिलं. मी लेटर वाचलं आहे. मुलांना देखील आपण लेटर लिहूनच त्यांना ही आनंदाची बातमी देऊया. आणि बघा बरं मी काय लिहिलं आहे. आणि मग प्रिन्सिपल मॅडमनी मुलांना काय लेटर लिहिलं ते या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. लायब्ररी
प्रगती विद्यालय वचनपूर 7 जुलै 2014. आता इथे मी मागच्या लेटर रायटिंगमध्ये सांगितलं की सेंडरचा ॲड्रेस लेटर लायब्ररीमधून सेंड झालेला आहे म्हणून सेंडरचा ॲड्रेस लिहिलेला आहे, डेट लिहिली आहे. त्यानंतर रिसिवर्स ॲड्रेस, रिसिवर म्हणजे मुलांना लेटर मिळणार आहे म्हणून रिसिवर्स आहे मुलं, द क्लास स्टुडंट ऑफ क्लास 4. त्यानंतर ग्रीटिंग केलेलं आहे, डिअर चिल्ड्रन, आय एम डिलायटेड टू नो दॅट यू आर टू कीन ऑन रीडिंग द न्यू बुक्स इन अवर स्कूल लायब्ररी. मुलांना मला खूप आनंद होत आहे की तुम्ही नवीन लायब्ररीमध्ये आणलेली पुस्तकं वाचण्यासाठी खूपच उत्सुक आहात. द प्रिन्सिपल हॅड बीन काइंड इनफ टू ग्रेट युअर क्लास परमिशन फॉर होम इश्यू फॅसिलिटी. मी प्रिन्सिपल म्हणून तुम्हा सगळ्या मुलांना पुस्तकं घरी घेऊन जाऊन वाचन करण्याची परमिशन देत आहे. आय शॅल कीप द लायब्ररी ओपन फॉर ॲन आवर आफ्टर स्कूल. शिवाय आठवड्यातून एक दिवस मी शाळा सुटल्यानंतर 1 तास, शाळा सुटल्यानंतर सुद्धा 1 तास काय असेल लायब्ररी तुमच्यासाठी मी ओपन ठेवण्याची सक्त ताकीद दिलेली आहे. यू कॅन कम, तुम्ही या, कलेक्ट एनी बुक ऑफ युअर चॉईस, तुमच्या चॉईसची पुस्तकं घ्या, अँड रिटर्न इट इन द फॉलोइंग वीक, आणि तुम्ही पुस्तकं वाचून पुढच्या आठवड्यामध्ये ती पुन्हा शाळेमध्ये जमा करा. बट आय मस्ट अर्ज यू टू रीड अँड ऑब्झर्व द लायब्ररी रूल्स डिस्प्ले इन द लायब्ररी. आणि लक्षात ठेवा, मी जे काही लायब्ररीसाठी नियम बनवलेले आहेत ते नियम सगळ्यांनी पाळले पाहिजे, त्या नियमांचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे. पुस्तकं फाडता कामा नये, पुस्तकांची काळजी घेतली पाहिजे, वेळेच्या वेळी पुस्तकं लायब्ररीमध्ये पुन्हा जमा केली पाहिजे. डू कम अँड एन्जॉय द रीडिंग. या आणि एन्जॉय रीडिंग एन्जॉय करा. सिन्सिअरली युअर्स मिस्टर विजय पाटील लायब्ररियन. तुमचा सगळ्यांचा सिन्सिअर शिक्षक, तुम्हाला आवडणारा शिक्षक मिस्टर विजय पाटील लायब्ररियन. तर अशा प्रकारे प्रिन्सिपल मॅडमच्या सांगण्यानुसार लायब्ररियन सरांनी मुलांना एक लेटर लिहिलं. हे ग्रेट न्यूज क्राईड द मॉनिटर. दुसऱ्या दिवशी हे पत्र 4थीच्या मुलांच्या हातामध्ये पडलं. मॉनिटरच्या हातामध्ये पत्र पडल्यानंतर मॉनिटर जोराचा ओरडला, येस ग्रेट न्यूज, लुक वी हॅव रिसिव्ड अ लेटर फ्रॉम लायब्ररियन. बघा मुलांना, आपल्याला काय आलेलं आहे, लायब्ररियन सरांनी आपल्या सगळ्यांसाठी एक लेटर दिलेलं आहे आणि त्या लेटरमध्ये दिलेलं आहे, यू कॅन टेक स्टोरी बुक्स होम टू रीड. आपण लायब्ररीमधली पुस्तकं घरी घेऊन जाऊन वाचू शकतो, शिवाय 1 आठवडा पुस्तकं आपल्याकडे ठेवू शकतो. वाव एक्सक्लेम विथ ब्राईट राऊंड साईन. श्रुती जोराची ओरडली, किती मज्जा. गुड बाय बोर्डम, वेलकम हॅप्पी अवर्स. ते म्हणतात आता बोरिंग वेळ गेली निघून, आता आपल्या लाईफमध्ये फक्त हॅप्पी अवर्स येणार आहेत. द लेटर फ्रॉम द लायब्ररियन वॉज पुट अप ऑन द क्लास नोटीस बोर्ड फॉर ऑल टू रीड.